योगेश जाधव अपने कैद को लेकर सुबह करीब 11 बजे उत्कर्ष निमल हॉस्पिटल यहां आए, तब काफी परेशान। अपनी आखिरी उम्मीद को लेकर ये हमारे पास आए। हमारे डॉक्टर और टीम ने इमरजेंसी को समझते हुए फौरन ओटी ओपन की और सर्जरी को बिना कोई देरी किए स्टार्ट किया। और कुछ समय बाद डॉक्टर ने सक्सेसफुल सर्जरी की। बच्चे तो सही सलामत थे, लेकिन मां अभी तक बेहोश अवस्था में थी। बहरहाल कुछ समय बाद बच्चों की मां को भी होश आ गया। हॅलो, आय एम योगेश गौतम जाधव. आमचा एक पेट आहे. काल रात्री तो जरा आजारी होता. म्हणजे काल रात्री तो ओके होता, पण त्याला अचानक म्हणजे जो आज सकाळी तो म्हणजे एकदम हे झाला, तर आम्हाला काहीच सुचले नाही. आम्ही 3-4 हॉस्पिटल आम्ही फिरलो. आम्ही राहायला ठाणे ईस्टला आहे, तर आम्ही पूर्ण ठाण्यातलं हॉस्पिटल फिरलो, तर आम्हाला एकही सर्जन टायमावरती अवेलेबल झाला नाही. आम्ही शेवटी मोर्चाच्या फाउंडेशन मध्ये आलो. त्यांनी आम्हाला एवढी इमर्जन्सी मध्ये सुविधा टाकली, एवढी आम्हाला त्यांनी प्रोव्हाइड केली ना, म्हणजे जो आमचा पेट आहे ना, आता फक्त 1 तास झाला एकदम प्रॉपर आहे. म्हणजे आधी तो ज्या क्रिटिकल कंडिशन मध्ये होता, पण त्यांनी 1 तासात सर्जरी वगैरे करून तिचे छोटे छोटे बेबीज वगैरे बाहेर नीट एकदम हे सगळं करून आज तो आमचा पेट एकदम परफेक्ट आहे. थँक्यू सो मच. आम्हाला जमल तेवढं आम्ही म्हणजे या फाउंडेशन साठी आम्ही अजून काही म्हणजे आमच्याकडून होईल तेवढे आम्ही हेल्प करू. त्यांनी एवढा फास्ट मध्ये आम्हाला हे केलंय ना, ते सुपर्ब आहे. आणि बेस्ट कमेंट आजच्या घडीला की आम्हाला जी सर्व्हिस आम्हाला नाही भेटली, तर ती त्यांनी आम्हाला इमिजिएटली 1 तासामध्ये आम्हाला त्यांनी अवेलेबल करून दिली ऑन दी स्पॉट. इतक्या पेनफुल मध्ये होती, तर मला तिथं दुःख बघवत नव्हतं. नमस्कार, मी डॉक्टर अंकुश जाधव फ्रॉम उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन. ॲज अ वेटरनरी सर्जन म्हणून मी गेली 2 वर्षापासून काम करतो इथे. तर सकाळी ॲक्च्युली आमच्याकडे एक केस आलेली, प्रेग्नंट होते ती, ॲडव्हान्स प्रेग्नंट 2 महिन्याची. आणि केस अशी होती की इनकम्प्लीट सर्विकल डायलेशन होतं. तर सो आम्ही इमिडिएटली त्याचं सिझेरियन सेक्शन करायचं ठरवलं आणि सीझर झालं. आणि ते 5ही फिटस वगैरे नॉर्मल आहेत. तसेच कॅटची आणि ते किटन्सची आईची मदर पण खूप छान आहे. फाउंडेशन थँक्यू सो मच. हिशोबाने त्यांनी अशा हेल्प करा, असंच टाकू नका, कारण की ते आपले लहान मुलांसारखं मुलांचं करा, असंच माझं हेच म्हणणं आहे. त्यांना असंच रस्त्यावर किंवा कोणी मारतं वगैरे असं करू नका तुम्ही. आता हेच सजेस्ट आहे. आम्ही त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकलो, त्याबद्दल देवांचं